नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज तुमचा पुणे शहर पोलीस शिपाई भरती 2024-25 लेखी परीक्षा प्रश्नपत्रिका ही झालेली आहे। तर दिनांक तुम्ही पाहू शकता 22/3/2026 म्हणजेच आज हा पेपर झालेला आहे। तर पेपरामध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारण्यात आले होते आणि त्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे, तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला असा होता, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर नाही ते आपल्याला सांगायचं आहे। तर पहिला आहे पहा गॅस्ट्रिन जठर, पहा हे पर्याय बरोबर आहे। ड्युक्रिटिन अध्यास्त्र हे पण पर्याय बरोबर आहे। सोमेस्टोस्टॅटिन स्वादुपिंड हे पण पर्याय बरोबर आहे। तिसरी आहे पहा एंटेरोक्रिनिन यकृत, हे पहा पर्याय चुकीचा आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन सी। दुसरा प्रश्न असा होता, खालीलपैकी कोणत्या अवयव व कर्करोगाचे नाव बरोबर नाही ते आपल्याला सांगायचं होतं। तर पहिला आहे पहा त्वचेचा मेलानोम, हे पहा बरोबर जोडी आहे। यकृत हिपॅटोमा ही पण बरोबर जोडी आहे। तिसरी आहे पहा कास्ती कोंड्रोमा, ही पण बरोबर जोडी आहे। आणि चौथी आहे पहा हाडाचा लायपोमा, म्हणजेच ही चुकीची जोडी आहे। या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन डी। तिसरा प्रश्न असा आहे, भारताची पहिली बुलेट ट्रेन कोणत्या शहराला जोडणार आहे। तर भारताची पहिली बुलेट ट्रेन ही पहा कोणत्या शहराला जोडणार आहे, तर ती ऑप्शन बी मुंबई ते अहमदाबाद या शहरांना जोडणार आहे। या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन बी। प्रश्न क्रमांक चौथा असा आहे, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर नाही ते आपल्याला सांगायचं आहे। तर या ठिकाणी पहा मूळ खडक दिलेला आहे आणि रूपांतरित खडक दिलेला आहे। तर पहा पहिला मूळ खडक आहे ग्रेनाइट, त्याचे रूपांतरित खडक निस, म्हणजे ही बरोबर जोडी आहे। दुसरा आहे कोळसा, याचे रूपांतरित खडक हिरा, म्हणजे ही बरोबर जोडी आहे। पंकाश्म हे मूळ खडक आहे, त्याचं रूपांतरित खडक स्लेट आहे, म्हणजे ही पण बरोबर जोडी आहे। आणि ऑप्शन डी आहे बेसॉल्ट, याचे रूपांतरित खडक संगमवर, म्हणजेच ही चुकीची जोडी आहे। या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन डी। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र पोलिसाचे सर्वोच्च पद कोणते आहे। तर महाराष्ट्र पोलिसाचे सर्वोच्च पद कोणते आहे, तर ते ऑप्शन सी पहा DGP आहे। कोणतं आहे, DGP। प्रश्न क्रमांक 6, ANTFचे आपल्याला फुल फॉर्म काय आहे ते सांगायचं आहे। तर ANTFचे फुल फॉर्म काय होईल, ऑप्शन बी पहा अँटी न्यूरोटिक टास्क फोर्स, काय होईल अँटी न्यूरोटिक टास्क फोर्स, असा ANTFचा फुल फॉर्म होतो। प्रश्न क्रमांक 7, भारताचे पहिले इलेक्ट्रॉनिक रॉकेटचे नाव काय आहे। तर भारताच्या पहिल्या इलेक्ट्रॉनिक रॉकेटचे नाव काय आहे, तर ते ऑप्शन सी पहा गगनपुत्र, काय आहे गगनपुत्र। प्रश्न क्रमांक 8, सांख्यिकी शास्त्राचे जनक कोण आहेत। तर सांख्यिकी शास्त्राचे जनक कोण आहेत, तर ते ऑप्शन ए पहा सर रोनाल्ड ॲशमर फिशर, कोण आहे सर रोनाल्ड ॲशमर फिशर हे सांख्यिकी शास्त्राचे जनक आहेत। या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन ए। प्रश्न क्रमांक 9, नवाबाचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते। तर नवाबाचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते, तर ते ऑप्शन डी पहा लखनौ, कोणत्या शहराला लखनौ या शहराला ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 11, भारतीय क्रिकेट संघाने ICC T20 वर्ल्ड कप प्रतियोगिता किती वेळा जिंकलेली आहे। तर किती वेळा जिंकलेली आहे, तर ती ऑप्शन सी पहा 3 वेळा। किती वेळा, 3 वेळा जिंकलेली आहे। प्रश्न क्रमांक 12, भारतातील पहिले नोबेल पुरस्कार विजेते यांचे नाव आपल्याला सांगायचं आहे। तर भारतातील पहिले नोबेल पुरस्कार विजेते कोण आहेत, तर ते ऑप्शन बी पहा श्री रवींद्रनाथ टागोर आहेत। कोण आहेत, श्री रवींद्रनाथ टागोर। प्रश्न क्रमांक 13, इस्रोचे फुल फॉर्म काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे। तर इस्रोचा फुल फॉर्म काय होईल, ऑप्शन बी पहा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, काय होईल इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हा इस्रोचा फुल फॉर्म होईल। प्रश्न क्रमांक 14,
सध्या खालील देशामध्ये युद्ध सुरू आहे. तर कोणकोणत्या देशामध्ये युद्ध सुरू आहे तर ते आपल्याला सांगायचं आहे. तर पहा, पहिला आहे अमेरिका इराण, दुसरा आहे इस्रायल इराण, तिसरा आहे रूस युक्रेन, चौथा आहे पहा इंग्लंड फ्रान्स. तर या आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. तर त्याचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन सी पहा 1, 2 आणि 3 म्हणजेच अमेरिका आणि इराण, दुसरा आहे इस्रायल आणि इराण आणि तिसरा आहे रूस आणि युक्रेन. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणता पर्याय आपला या पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर नाही ते आपल्याला सांगायचं आहे. तर या ठिकाणी पहा, जुने नाव दिलेले आहे आणि नवीन नाव दिलेलं आहे. तर पहा, केरळ या राज्याचे नवीन नाव केरळम ठेवण्यात आलेलं आहे. दुसरं आहे पहा, अहमदनगर या जिल्ह्याचे नवीन नाव हे अहिल्यानगर ठेवण्यात आलेलं आहे. तिसरं आहे औरंगाबाद, या जुने नाव आहे औरंगाबाद, नवीन नाव छत्रपती संभाजीनगर ठेवण्यात आलेलं आहे. आणि चौथा आहे पहा राजभवन, याचं सेवातीर्थ हे नाव ठेवण्यात आलेले नाही. म्हणजेच ही पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्र राज्याचा राज्यमासा कोणता आहे? तर महाराष्ट्र राज्याचा राज्यमासा कोणता आहे? तर ते ऑप्शन ए पहा सिल्वर पॉम्पलेट आहे. कोणता आहे? सिल्वर पॉम्पलेट. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्र पोलीस दिन कधी साजरा केला जातो? तर महाराष्ट्र पोलीस दिन कधी साजरा केला जातो? तर ते ऑप्शन क्रमांक 2 पहा 2 जानेवारी या दिवशी. प्रश्न क्रमांक 18, विमानातील ब्लॅक बॉक्स हा कोणत्या रंगाचा असतो? विमानातील ब्लॅक बॉक्स हा कोणत्या रंगाचा असतो? तर ते ऑप्शन सी पहा ऑरेंज. कोणत्या? ऑरेंज या रंगाचा असतो. प्रश्न क्रमांक 19, नवीन फौजदारी कायदे कधी लागू झाले? तर नवीन फौजदारी कायदे कधी लागू झाले? तर ते ऑप्शन बी पहा 1 जुलै 2024 या दिवशी लागू झालेले होते. प्रश्न क्रमांक 20, नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर ते ऑप्शन सी पहा पंतप्रधान. कोण असतात? पंतप्रधान हे असतात. प्रश्न क्रमांक 21, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर ग्रंथ लिहिणारा पहिला युरोपियन लेखक कोणत्या देशाचा होता? तर कोणत्या देशाचा होता? तर तो ऑप्शन सी पहा पोर्तुगाल. कोणत्या देशाचा होता? पोर्तुगाल या देशाचा होता. प्रश्न क्रमांक 22, पोलीस स्मृती दिन कधी पाळला जातो? पोलीस स्मृती दिन कधी पाळला जातो? तर ते ऑप्शन डी पहा 21 ऑक्टोबर. कोणत्या दिवशी? 21 ऑक्टोबर या दिवशी पाळला जातो. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? कोणती नदी गोदावरी या खोऱ्याचा भाग नाही? तर ते ऑप्शन डी पहा भातसाई नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही. प्रश्न क्रमांक 24, ChatGPT या प्रणालीमध्ये GPTचा आपल्याला फुल फॉर्म सांगायचा आहे. तर ChatGPT या प्रणालीमध्ये GPT याचा फुल फॉर्म काय होईल? तर ऑप्शन सी पहा जनरेटिव्ह प्रिटेंडेड ट्रान्सफॉर्मर. काय होईल? जनरेटिव्ह प्रिटेंडेड ट्रान्सफॉर्मर असा होतो. प्रश्न क्रमांक 25, महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाने कशाविरुद्ध आवाज उठवला? तर महात्मा फुलेच्या सत्यशोधक समाजाने पहा ऑप्शन सी सामाजिक गुलामगिरी. कशाबद्दल? सामाजिक गुलामगिरी या विरुद्ध आवाज उठवलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, आता व्याकरणाचा भाग पाहूया. भाववाचक नामाबद्दल खालीलपैकी चुकीची जोडी आपल्याला शोधायची आहे. तर भाववाचक नामाबद्दल कोणती चुकीची जोडी आहे? तर ते ऑप्शन ए पहा सुंदर, सौंदर्य ही पहा चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 83, अर्धस्वरामध्ये स्वर व व्यंजने या दोघांचे गुणधर्म असतात आणि त्यांचा समावेश कठोर वर्णामध्ये होतो. या प्रश्नाचं उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक बी पहा या विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे, म्हणून ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 84, चाकर या शब्दातील चा या अध्यक्षराचा उच्चार कोणत्या प्रकारात येतो?
तर सा या अद्याक्षराचा उच्चार हा पहा ऑप्शन सी दंत तालव्य कोणत्या प्रकारामध्ये? दंत तालव्य या प्रकारात येतो. पुढील प्रश्न आहे, दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात? तर दोन व्यंजने एकत्र येतात तर त्याला काय म्हटले जाते? तर ते ऑप्शन ए पहा संयुक्त व्यंजन. काय म्हटले जाते? संयुक्त व्यंजन असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 86, संधी करायचं आहे वृक्ष अधिक औदार्य. वृक्ष अधिक औदार्य याचा संधी करायचा आहे तर काय होईल? तर ऑप्शन डी पहा वृक्ष औदार्य होईल. काय होईल? वृक्ष औदार्य असा होतो. प्रश्न क्रमांक 87, परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग कसे ठरवतात? तर परभाषेमधून आलेल्या शब्दाचे लिंग कसे ठरवतात? तर ते ऑप्शन डी पहा परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग त्याच्या अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरवते. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 88, बाळांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती आहे ती सांगायची आहे. तर बाळांनो या शब्दामध्ये असणारी विभक्ती कोणती आहे? तर ते ऑप्शन डी पहा संबोधन आहे. कोणती? संबोधन. प्रश्न क्रमांक 89, गटात न बसणाऱ्या पर्यायाला आपल्याला सांगायचं आहे. तर गटात न बसणारा पर्याय कोणता होईल? ऑप्शन 4 पहा सर्व रस्ते. काय होईल? सर्व रस्ते हा गटात न बसणारा शब्द होईल. प्रश्न क्रमांक 90, पुढील प्रश्नाच्या योग्य उत्तराचा क्रम आपल्याला निवडायचा आहे. तर पहा पहिला आहे क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द होय. दुसरा आहे क्रियापद प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू म्हणतात. आणि तिसरा आहे पहा सर्व क्रियापदे क्रिया दाखवतात. तर वरील विधानापैकी अचूक नसलेले विधान ओळखायचं आहे. तर कोणता असे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन ए फक्त ए म्हणजेच सर्व क्रियापदे क्रिया दाखवतात. पुढील प्रश्न, ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्याला डॅश असे म्हणतात. तर त्याला काय म्हटले जाते? तर ते ऑप्शन क्रमांक ए पहा स्वार्थी क्रियापद. काय म्हटले जाते? स्वार्थी क्रियापद असे म्हणतात. पुढील प्रश्न पहा, पुढील केवळ प्रयोग अव्ययाची चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर कोणती होईल चुकीची जोडी? तर ऑप्शन डी पहा संततिदर्शक आगे अरे अहो हे पहा चुकीची जोडी आहे. पुढील प्रश्न, वाक्यात येणारा स्थलवाचक क्रियाविशेषण डॅशचे कार्य करते. तर कशाचे कार्य करते? तर ते ऑप्शन डी पहा आधारपूरक. कशाचे? आधारपूरकचे कार्य करते. नेक्स्ट क्वेश्चन, कोणता शब्द रेडा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? तर कोणता शब्द आहे? तर ते ऑप्शन डी पहा बैल. बैल हा शब्द रेडा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वाक्यप्रचाराचा विसंग पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर कोणता होईल? ऑप्शन सी पहा आकाशाला गवसणी घालणे. कोणता होईल? आकाशाला गवसणी घालणे या वाक्यप्रचाराचा विसंग पर्याय आहे. पुढील प्रश्न, खाली दिलेल्या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडायचा आहे. तर कर्दनकाळ. काय आहे? कर्दनकाळ या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडायचा आहे. तर कोणता होईल? तर ऑप्शन ए पहा क्रूर व उग्र व्यक्ती. कर्दनकाळ म्हणजेच क्रूर व उग्र व्यक्ती असा होतो. पुढचा प्रश्न आहे, देवघर या शब्दाचे लिंग ओळखायचे आहे. तर देवघर या शब्दाचे लिंग कोणतं होईल? ऑप्शन बी पहा नपुंसकलिंग. कोणतं होईल? नपुंसकलिंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गुरु या शब्दाचे अनेक वचन ओळखायचं आहे. तर गुरु या शब्दाचे अनेक वचन काय होईल? तर ऑप्शन ए पहा गुरु होतो. काय होतो? गुरु. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील शब्दास जोड शब्द सांगायचा आहे. तर भाकर आहे. तर याचा जोड शब्द आपल्याला सांगायचा आहे. भाकरचा जोड शब्द ऑप्शन बी पहा तुकडा होतो. प्रश्न क्रमांक 100, प्रखर शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर प्रखर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? ऑप्शन सी पहा सौम्य होतो. कोणता होतो? सौम्य.